मी त्या दिवशी बोललो नाही, पण आज मला बोलावं लागेल. अहो माझे बाबा इलेक्शनला पडले नाही हो. या सावरली गावातल्या सर्वात जास्त मतदान हा गोविंद बेलमरेला झालेला आहे. तुम्ही येऊन या सावरली गावामध्ये आमच्या स्टॉपवर उभे राहा आणि एखाद्या व्यक्तीला विचारा या सावरली गावातलं वोटिंग जास्त प्रमाणात कोणाला झाले, गोविंद बेलमरे झाले का अपोजिट लोकांना झाले, तर प्रत्येक माणूस तुम्हाला ते सांगाल. मतदान जे तुम्ही काढाल त्यामध्ये पण दिसेल का गोविंद बेलमरेला सर्वात जास्त मतदान झालंय. हा अफाट प्रेम आहे हा सावरलीकरांचा गोविंद बेलमरेंच्यावर. त्यांनी कधीच गोविंद बेलमरेला हार दाखवली नाहीये. आमची हार कशी झाली आज तुम्हाला, माझ्या वडिलांना जिल्हा परिषदेची संधी आता आली होती, पण आमच्या वडिलांनी सांगितलं प्रवीण लोकांना पण चान्स भेटला पाहिजे, आमदार साहेब देतील तो उमेदवार आपण निवडून द्यायचे. प्रवीण बेलमरेला पंचायत समितीची ऑफर आली होती. आमदार साहेबांनी जे उमेदवार दिले त्यांचं बेलमरे कुटुंब हा काम करणार आणि तोच आमचा उमेदवार. आमचा भगवान महेंद्र शेठ तोरवे आहेत. आम्ही त्यांनी दिलेला माणूस कोणी असो आम्ही त्यांचा प्रामाणिकपणे काम करणार आहे. मी आज तुम्हाला सांगतो जिल्हा परिषद वार्डमध्ये ज्ञानेश्वर भाऊ गायकवाड उभे आहेत. आज आपल्या वार्डमध्ये सर्वात जास्त इंडस्ट्रीज जमल्या तर कुंभली ग्रामपंचायतमध्ये आहेत. आज ज्ञानेश्वर भाऊ निवडून गेला ना, मी ग्वाही देतो तुम्हाला, एक तुमचा पोरगा एक तुमचा भाऊ म्हणून ग्वाही देतो. या कुंभली वार्डमध्ये ज्ञानेश्वर भाऊ बहुमतात निवडून आले का तुमच्या घरातला एक एक पोरगा मी भाऊच्या घरी घेऊन जाईन आणि भाऊ सांगेन भाऊ नाही माझे या पोराचं काम झाला पाहिजे तोचपर्यंत मी तुमचं घर आणि तुमचं दार सोडणार नाही. कारण या लोकांना मी वचन दिला होता आणि मी महेंद्र शेठ यांचा कार्यकर्ता आहे. मी अशा कुठल्याही गोष्टीला बली जाणार नाही. आणि माझ्या सावरलीकरांना मनापासून विनंती आहे, आई झाली, बहीण झाली, भाव झाला का आपण चांगला उमेदवार निवडून द्यावा. शिवसेनेच्या ज्ञानेश्वर भाऊला आपल्याला बहुमताने निवडून द्यायचे. तुमच्या पोरांची जिम्मेदारी हा प्रवीण बेलमरे उचलणार. ही तुम्हाला आई जगदंबेला स्मरून आणि छत्रपती शिवाजी महाराजांना वंदन करून तुम्हाला मी एक खात्री देतो. मी विरोधकांना एकच सांगतोय, तुम्ही इलेक्शन केलता, प्रत्येक वेळेला तुम्ही इलेक्शनला उभे राहायचा प्रयत्न करता, पण तुम्ही इलेक्शन केलं असताना तुम्ही गावाच्या तरुण पोरांचा विचार केलाय का? कधी करणार तुम्ही विचार? तुम्ही करा. प्रवीण बेलमरे तुम्हाला पाहिजे होता ना, प्रवीण बेलमरे तुम्हाला 100% भेटला असता, पण तुम्ही तरुणांचा विचार केला असता तर. आज माझ्यावर काय आरोप केलेत का प्रवीण बेलमरे संतोष बेलमरेचा भाव असल्यामुळे तो त्याच्या बरोबर आहे. अहो मी कोणत्या बरोबर नाहीये, मी फक्त गोविंद बेलमरे यांच्या बरोबरच आहे. का माझा नेता हा गोविंद बेलमरेच आहे आणि तोच राहणार. ह्या कुठल्या नोकऱ्या लागल्या त्या शिवसेनेच्या माध्यमातून लागलेल्या आहेत. इथं राष्ट्रवादीवाल्यांनी कुठलाच पोरगा कामाला लावला नाही. अहो गोविंद बेलमरेंचा मोठा मुलगा प्रवीण बेलमरे, पण गोविंद बेलमरेंनी मला थांबवला गेला तिथे. प्रवीण प्रत्येक वेळेला आपल्या घरातला सरपंच उपसरपंच नाही आपण द्यायचा, आपण लोकांना न्याय दिला पाहिजे. कारण की मी आज सदस्य नाही, सरपंच नाही, कोणच नाही, मी सामान्य कार्यकर्ता आहे. पण आज तरुणांची किती फली माझ्या बरोबर आहे हा अख्खा गाव बघतोय. माझी गाडी बघा तुम्ही, माझी गाडी कधी रिकामी दिसली का बघा. माझ्या गाडीमध्ये 8 ते 9 पोरं कंटिन्यू असतात. पण बातमी देताना विचार करा, आपल्या समाजाची लोक, आपल्या घरातली, आपला पोरगा, आपला भाव, आपल्या भावाचा पोरगा, आपल्या बहिणीचा पोरगा हा बाकीच्या इंडस्ट्रीमध्ये परमनंट झालाय का, केलाय का? त्या बस स्टँडवर तुम्हाला माझी पार्टी दिसेल. अहो विकास कामं आम्ही पण केली हो, पण अजूनपर्यंत कधी कोणासमोर मांडली नाहीये. विकास कामं ही होईत राहतात. ग्रामपंचायतचा सरपंचाचा उपसरपंचा अधिकार असतो तो विकास कामं करायचा, तो हा बजावला. त्यामध्ये काय मोठं केलंय? भाई शिंदे असताना या गावामध्ये गावाला पाणी आला. या गावामध्ये पाणी असताना याच गावातल्या सर्व महिलांनी तुम्हाला आठवत असेल देवलाखाली त्यांची आरती केली. भाई शिंदेची आरती केली, गोविंद बेलमरेंची आरती केली. या गोविंद बेलमरेंच्या माध्यमातून या गावाला पाणी मिळाला, स्वच्छ असं पाणी मिळाला. 2 टाइम या गावात पाणी येतोय. अहो विकास कामं अजूनपर्यंत बोललो नव्हतं, आता बोललोय ना. माझे या जिल्हा परिषद वार्ड मधल्या सर्व जनतेला विनंती आहे, तुम्ही सावरली गावामध्ये येऊन बघा. गोविंद बेलमरे आणि प्रवीण बेलमरेची ह्या इंडस्ट्रीमध्ये कामं आहेत का? एक कोपरांचं काम सोडला 40 वर्ष अगोदर जुना, तो काम सोडून दुसरा काम दाखवला गेलं ना तर आयुष्यभर मला मदत करून. आणि आमच्याबद्दल जे बोलणारे आहेत ना त्यांची तुम्ही चौकशी करावं. गावाच्या विकासामध्ये तुम्हाला मी सांगितलंय का बाबा जिल्हा परिषदचे भाई शिंदे असताना, गोविंद बेलमरे सरपंच असताना त्यांच्या माध्यमातून या गावाला 2 टाइम पाणी भेटलेलं आहे. मग माझ्यावर जे काही जण बोलले होते त्यांनी सांगावा का या सावरली गावामध्ये तुम्ही 2 वर्ष
आज ग्रामपंचायत तुमच्या ताब्यामध्ये, गावामध्ये 24 तास पाणी का नाहीये अजून? तुम्हाला सर्वांना ठाऊक आहे, गोविंद बेलमारे यांना बाबा हाक मारले जातात. बाप का असतो तो जनतेला आणि पोरांना विचारा. आज माझी इथं एवढी पोरं आहेत, तरुणांची फले आहे माझ्या बरोबर. त्यावेळेला मी बातमी दिली होती का तुम्ही कॅमेरा फिरवा, किती प्रमाणात तरुण वर्ग इथं माझ्या बरोबर आहे. त्या तरुण वर्गामध्ये एकच आशा आहे का जी काही पोरं राहिली आहेत ती पोरं आज त्यांना चांगल्या पद्धतीने रोजगार आमच्या LNT सारख्या कंपनीमध्ये भेटेल. आणि तो भेटल्याशिवाय मी तर शांत बसू शकत नाही, कारण मी हाडाचा राजकारणी माणूस आहे आणि मला लोकांची कामं करायला एवढं आवडतो का मला दुसरा राजकारण समजतच नाही. मला राजकारण हे का लोकांचा संसार आणि लोकांचा रोजगार या मुद्द्यावर मी काम करत असतो. मी 10 वर्ष अलिप्त राहिलो. मला सरपंच, मला उपसरपंच, मला सदस्य अजिबात भानाचे नाही. तुम्ही बघायला गेला तर आज पण बघा माझ्या बरोबर किती पोरं माझ्या आमच्या गावातल्या लोकांना माहिती हो का माझ्या बरोबर गावातले किती लोक आहेत आणि किती पोरं माझ्या बरोबर असतात आणि किती जवळ ठेवतो मी त्यांना. मी सुखाने वाढवली तो तरुणांना, सुखाने नोकऱ्या दिल्यात पोरांना, आणि त्याच्यासाठी मला सरपंच पद पण नकोय, मला उपसरपंच पद पण नकोय आणि मला सदस्य पद पण नकोय. मला त्यांना पण उत्तर नाही. मी शांत संयमी नेता आहे. अहो सावरली गावामध्ये आज तुम्हाला जाणीवपूर्वक सांगतो, आज प्रवीण बेलमारे एखाद्या व्यक्तीला उलटा बोललेला दिवस दाखवा, एका पोराशी भांडणं केलेला दिवस दाखवा. आज त्यांची इथली पण लोक आज प्रवीण बेलमारेला दादा हाक मारतात. एक गावातला पोरगा मला प्रवीण बेलमारे हाक नाही मारत. आज सर्व लोक मला दादा हाक मारतात. आज शांत संयमीचं राजकारण करतो म्हणून आज नाही तर जनता उद्या मला कौल देईल.